आपण पाहतोय की पाकिस्तानची सगळेच हवाई हद्द जी आहे ती बंद करण्यात आली, तसंच एअरपोर्ट एअरबेस हे बंद करण्यात आलेले आहेत। पाकिस्तानला पुन्हा एकदा एअर स्ट्राईक होण्याची भीती आहे आणि त्यामुळे सियालकोटमध्ये सुद्धा आता एअरबेस बंद करण्यात आलेला आहे। फक्त 3 विमानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत पाकिस्तानमध्ये, बाकी सगळ्या विमानं जी आहेत ती दुसऱ्या ठिकाणाहून वळवण्यात आलेली आहेत। भारतीय हवाई हद्दीमधून आता जी इतर इंटरनॅशनल विमानं वगैरे जी आहेत ती नेली जात आहेत। पाकिस्तानच्या हद्दीमधून कोणतेही विमानं इथे नेली जात नाहीत, फक्त 3 विमानं पाकिस्तानच्या हद्दीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पाकिस्तानने आपला हवाई बेस हवाई हद्द ही पूर्णतः बंद केलेली आहे। याआधीच पाकिस्तानने भारतासाठी हवाई हद्द बंद केली होती, मात्र आता दुबईवरून येणारी जी विमानं आहेत ती सुद्धा आता भारताकडून या ठिकाणी येत आहेत, पाकिस्तानवरून त्या हवाई हद्दीतून येत नाहीत। पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली आहे। भारताने रात्री केलेल्या एअर स्ट्राईक नंतर आता पाकिस्तानची घाबरगुंडी आणि पाकिस्तानने हवाई हद्द ही सगळ्याच विमानांसाठी बंद केली आहे। त्यामुळे इंटरनॅशनल जी विमानं आहेत ती आता भारताच्या हद्दीमधून येत आहेत, पाकिस्तानच्या हद्दीमधून कोणतेही विमान येत नाही। 2 विमानं फक्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जी पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असलेली पाहायला मिळत आहेत। पाकने आपली हवाई हद्द आता इंटरनॅशनल विमानांसाठी सुद्धा बंद केलेली आहेत। याआधीच भारतासाठी पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली होती। आता एअर स्ट्राईक होण्याच्या भीतीने पाकिस्तानने सगळीच इंटरनॅशनल विमानांसाठी आणि सगळीच हवाई हद्द ही बंद केली आहे।